नमस्कार, मी प्रसाद देशमुख आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण. भारतातील राजकारणात मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर एक वळण आलं होतं. मंडल आयोगाच्या शिफारशी दीर्घकाळ दुर्लक्षित राहिल्या होत्या. त्याचं कारण एकदा त्यानुसार आरक्षणाची सुरुवात झाली की अनेक नव्या मागण्या, प्रश्न तयार होतील अशी धास्ती राज्यकर्त्यांना वाटत होती. मंडल आयोगाच्या शिफारशी इतर मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जात समूहांना आरक्षणाच्या परिघात आणण्यासाठीच्या होत्या. तो मागं पडलेल्यांना संधी देण्यात तत्व लागू करणारा सामाजिक न्याय मानला गेला. सरकारी नोकरी आणि शिक्षणातील संधी हा मंडल अंमलात आणण्याचा गाभ्याचा भाग होता. मात्र त्याचे दूरगामी राजकीय परिणाम झाले. राजकीय भान टोकदार बनलेले ओबीसीतील समूह सत्तेत निर्णय प्रक्रियेत वाटा घेऊ लागले. हा सारा बदल देशात प्रस्थापित असलेल्या व्यवस्थेला, खास करून सत्ता रचनेला धक्का देणारा होता. 3 दशकं अनेक वळणं घेत सुरू असलेल्या या वाटचालीत न्यायाधीश रोहिणी आयोगाचा अहवाल आल्यानं आणखी एक लक्षणीय वळण आलंय. ते पुन्हा मंडल सारख्या उलतापालथी घडवेल का? हा सामाजिक न्याय सर्व संबंधितांना पोहोचवण्या इतकाच राजकीय दृष्ट्या महत्वाचा प्रश्न आहे. मंडल आयोगानं संधी दिलेल्या ओबीसी समूहात उपवर्गीकरण करण्याचा मुद्दा रोहिणी आयोगासमोर होता. तब्बल 6 वर्ष आयोगाचं काम सुरू होतं, तर 14 वेळा मुदतवाढ दिली गेली होती. यातून साकारलेला अहवाल राष्ट्रपतींकडे सादर केला गेलाय. आता केंद्र सरकार त्यावर काय भूमिका घेणार यावर अहवालाचं, त्यातील शिफारशीचं आणि त्यांच्या अंमलबजावणीतून येऊ घातलेल्या परिणामांचं भवितव्य अवलंबून आहे. देशात राजकारणाची चाल धर्माधारित मतांच्या ध्रुवीकरणाला महत्व देणारी की जात आधारित ध्रुवीकरणाला, ते यावर ठरणार आहे. यातील आतापर्यंत मान्य केल्या जात असलेल्या राजकीय गणितात ओबीसी मधील उपवर्गीकरण नवी गुंतागुंत करणार आहे. ज्या जातींपर्यंत आरक्षणाचा लाभ पुरेसा पोहोचला नाही किंवा पोहोचलेलाच नाही, त्यांना हा वाटा कसा द्यायचा हा मुद्दा असलेल्यांना तो कसाही दिला तरी ज्यांना तो आतापर्यंत मिळत आला त्यांचा कमी होणार हे उघड आहे. साहजिकच त्यावरून राजकीय धुमाळी माजणार हेही तितकंच स्पष्ट आहे. भारतीय जनता पक्षाला रोखू पाहणाऱ्या उत्तर भारतातील प्रादेशिक पक्षांना या निमित्तानं जात गणना व्हावी, तशी ती झाली तर आपोआपच राजकारणाच्या माथ्यावर जात हा घटक येईल आणि तो भाजपला हव्या त्या ध्रुवीकरणाच्या विरोधात जाणार असल्यानं त्याचा लाभ होईल असं वाटतं. अशी गणना टाळण्याकडे भाजपचा कल आहे. हा टकराव निवडणुकीच्या तोंडावर वाढत जाईल. रोहिणी अहवालाचा अहवाल दिला तो काळ अत्यंत महत्वाचा आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायमूर्ती जी रोहिणी यांचा हा आयोग ओबीसी मधील जातीचं वर्गीकरण करण्यासाठी नेमला गेला होता. हे काम 12 आठवड्यात करायची जबाबदारी तारीख 2 ऑक्टोबर 2017 रोजी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. मात्र नंतर 14 वेळा आयोगाच्या कामकाजाला मुदतवाढ देण्यात आली. ओबीसी गटात समावेश असलेल्या सर्व जातींचा अभ्यास करावा, त्यात काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त कराव्यात. जातींची नावं, त्यातून काही संभ्रम तयार होत असतील तर ते दूर करावेत. ओबीसी आरक्षणाच्या लाभात असमानता असेल तर त्याविषयीचा अभ्यास करावा. त्यावरून ओबीसींच्या शास्त्रशुद्ध उपवर्गीकरणासाठीचे निकष आणि कार्यपद्धती ठरवावी असं व्यापक काम या आयोगाकडे सोपवण्यात आलं होतं. यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो ओबीसी मधील आरक्षणाचे लाभ पोहोचण्यात त्रुटी आहेत काय हे पाहणं. काही विशिष्ट जात समूहांना हे लाभ अधिक प्रमाणात मिळतात तर काही त्यापासून वंचित राहतात असा आक्षेप आरक्षणाच्या वाटचालीवर अनेकदा घेतला गेला. त्या पार्श्वभूमीवर आयोग काय सुचवणार याचं महत्व समजतं. कमी प्रतिनिधित्व मिळणाऱ्या जातींसाठी स्वतंत्र व्यवस्था करणं भारतात अगदीच नवं नाही. मंडल आयोग लागू झाल्यानंतर आरक्षणाचा परीघ अनेकदा बदलता राहिलाय. उपवर्गीकरणासाठीचा सर्वात लक्षणीय युक्तिवाद असतो तो आरक्षणाचा लाभ काही जातींना अजिबातच मिळाला नाही तर काही जातींना तो सर्वाधिक मिळालाय. म्हणजेच आरक्षणाच्या चौकटीत येणाऱ्यांमध्येही अधिक मागास कोण असा हा मुद्दा आहे. त्या आधारावर काही राज्यात यापूर्वीच आरक्षणाचे गट पाडले गेलेत. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, हरियाणा, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, जम्मू आणि काश्मीर
तसंच पॉंडिचेरी या राज्यात असं वर्गीकरण अंमलात आणण्याचा राज्यांच्या स्तरावर प्रयत्न झालाय. या राज्यातील वर्गीकरणाचे आधारही रोहिणी आयोगानं तपासलेत. बिहार सारख्या राज्यात ओबीसी मधील वर्गीकरण दीर्घकाळ प्रचलित आहे. कर्पुरी ठाकूर यांच्या पुढाकारानं तिथं मागास घटकांना सवलती आणि त्याभोवती साकारणाऱ्या राजकारणाला आधार लाभला होता. त्याही आधी 1951 मध्ये बिहारच्या तत्कालीन मुख्यमंत्री कृष्णसिंह यांनी ईबीसी आणि ओबीसी अशी 2 जात समूहांची स्वतंत्र परिशिष्ट तयार केली होती. कर्पुरी ठाकूर यांच्या काळात मुंगरीलाल आयोगाच्या शिफारशीवरून ओबीसींचा अतिमागास आणि मागास अशा 2 गटात समावेश झाला. यातील अतिमागास गटात मुस्लिमातील अनेक घटकांचा समावेश होता. सन 1979 मध्ये नेमलेल्या मंडल आयोगाचा अहवाल 1989 मध्ये लागू झाला आणि ओबीसींशी संबंधित राजकारण सत्तेच्या खेळातील एक आयुध बनून समोर आले. बिहारमध्येच लालू प्रसाद यादव यांनी त्याचा सर्वाधिक लाभ घेतला. लालू प्रसादांसोबतच त्यांच्या यादव समाजाची मतपेढी आणि मुस्लिम जनाधार होताच. त्याला त्यांनी अतिमागास समूहात मोठ्या प्रमाणात उमेदवारी देऊन नवे मतगठ्ठे जोडले. नितीश कुमार यांनी त्याही पुढे जाऊन पंचायत स्तरावर अतिमागासांसाठी स्वतंत्र कोटा निर्माण करून आरक्षणाभोवतीच्या राजकारणात आपलं बस्तान बसवलं. दलितांमध्येही वर्गीकरण करणारा पायंडा नितीश कुमार यांनी पाडला. याचा लाभ विकासात अत्यंत मागास असलेल्या मुशाहार सारख्या समूहांना झाला. पंजाबमध्येही वाल्मिकी आणि मजहबी शीख यांच्यासाठी 50% वाटा 1975 पासून लागू आहे. हरियाणात 1994 मध्ये चर्मकार आणि राजघर समूहांसाठी आरक्षणातील 50% वाटा राखून ठेवला गेलाय. राज्यांमध्ये या प्रकारे आरक्षणातील उपवर्गीकरणाचे प्रयत्न झालेत. मात्र केंद्रीय स्तरावर मंडल आयोग लागू केल्यानंतर पहिल्यांदाच उपवर्गीकरणाचा मुद्दा पुढे आलाय. त्यासाठी मागणी किमान 20 वर्षांपासूनची आहे. रोहिणी आयोगाचा अहवाल सादर झाल्यानं आता यावर केंद्र सरकार कोणती भूमिका घेणार याला महत्व आहे. तफावत आणि विसंगती. केंद्र सरकार अर्थातच यातील राजकीय लाभहानीची गणितं पाहूनच निर्णय घेईल. हे सारच प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्यानं रोहिणी आयोगानं उपवर्गीकरण कसं सुचवलं याविषयी गोपनीयता पाळली जाते. ओबीसी मधील काही जाती राज्यनिहाय अधिक सशक्त आहेत, त्यांचा राजकारणावर प्रभाव आहे, तसाच प्रशासनातही दबदबा आहे. याचा परिणाम म्हणून त्यांना आरक्षणातून मिळणाऱ्या लाभातील मोठा वाटा मिळतो. याचा परिणाम तुलनेत संख्या आणि अन्य सामर्थ्य कमी असलेल्या समूहांना अल्प वाटा मिळतो. यातील तफावत दूर करण्याचा मार्ग शोधणं हा रोहिणी आयोगाचा उद्देश. मात्र त्यात कसाही मार्ग शोधला तरी काही समूहांचा वाटा कमी होईल, काहींचा वाढेल. याचं प्रमुख कारण आरक्षणाचं वाटप कसंही केलं तरी एकूण आरक्षणासाठी 50% मर्यादा ओलांडता येणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयानं अनेक प्रकरणात स्पष्ट केलंय. त्या पलीकडची सर्व आरक्षण रद्दही करण्यात आली आहेत. अपवाद केंद्रानं लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीच्या आरक्षणाचा. ते सामाजिक मागासलेपणाच्या आधारावर नसल्यानं 50% मर्यादेतून वाचलंय. रोहिणी आयोगासमोरचं काम मात्र स्पष्टपणे ओबीसी साठींचं असल्यानं केंद्रीय स्तरावर ओबीसी समूहांना असलेल्या 27% आरक्षणातच फेरवाटपाचा मुद्दा उरतो. यात ओबीसींमध्ये 3 किंवा 4 उपगट करावेत. ते करण्यासाठी शैक्षणिक प्रगती आणि शासकीय नोकऱ्यांमधील प्रमाण याचा आधार घ्यावा. त्यातून या समूहांच्या नोकऱ्यातील प्रमाणानुसार गट करावेत आणि त्या गटांना अस्तित्वात असलेल्या आरक्षणातील वाटा द्यावा, अशी कार्यपद्धती स्वीकारली असल्याचं सांगितलं जातं. सन 2014 ते 2018 मधील अभ्यासानुसार ओबीसींमधील केवळ 1% जात समूहांना केंद्रीय नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील आरक्षित जागांपैकी 50% वाटा मिळाला होता. केंद्रीय यादीत समाविष्ट असलेल्या 2633 ओबीसी जातींमधील 938 उपजातींना आरक्षणाचा लाभच मिळत नसल्याचंही समोर आलं होतं. अन्य 994 उपजातींच्या वाट्याला केवळ 2.68% वाटा आला होता. केंद्रीय यादीत केवळ 10 जात नोंदीत असलेल्या जाती उपजातींना आरक्षणातील 24.95% वाटा मिळाल्याचंही या अभ्यासात समोर आलं होतं. असं होऊ शकतं अशी भीती मंडल आयोगाचे एक सदस्य LR नाईक यांनी व्यक्त केली होती.
इंटरमिडिएट बॅकवर्ड क्लास आणि डिप्रेस बॅकवर्ड क्लास अशी आरक्षणाची रचना असावी, अशी कल्पना त्यांनी मांडली होती. तसं न केल्यास मोठा मासा छोट्या मासाला गिळून टाकतो अशी स्थिती होईल असं त्यांचं निरीक्षण होतं. या स्थितीत आरक्षणाचा लाभ न्यायरीतीनं सर्वांपर्यंत पोहोचावा अशी व्यवस्था करणं आवश्यक आहे. मात्र ते आव्हानहीये. एका अर्थानं मंडलोत्तर अनुभवानंतर मंडल दुरुस्त करण्याचा प्रयत्न रोहिणी आयोगाच्या माध्यमातून होतोय. ही दुरुस्ती आरक्षणाच्या रचनेवर परिणाम घडवू शकते. तसंच राजकारणातील स्पर्धेवरही. उपवर्गीकरणाचा जमेल तितका लाभ उठवण्याची रणनीती भाजप आखेल यात शंका नाही. भाजपनं 2014 आणि 2019 मध्ये मिळवलेल्या यशात हिंदुत्वाच्या आवरणाखाली जातीय समीकरणं एकत्र आणण्याचा वाटा होता. तसंच खास करून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये यादवेतर इतर मागासांना आणि जाटवेतर दलित समूहांना जोडण्यात भाजपला आलेलं यश या दोन्ही राज्यातील प्रादेशिक पक्षांना शह देणारं होतं. देशातील आघाडी पर्व रोखताना हे नवं समीकरण भाजपला उपयोगाचं ठरलं. आरक्षणाचा अधिक लाभ मिळालेल्या जातीपलीकडच्या समूहांना आकांक्षा दाखवण्याचं हे राजकारण आहे. आता ते उपवर्गीकरणाच्या माध्यमातून अधिक ठोसपणे घडवण्याचा प्रयत्न जरूर होऊ शकतो. मात्र विविध राज्यातील जातगणितं इतकी सरळही नाहीत. त्यामुळे अधिक लाभ मिळणाऱ्या जातींमध्ये नाराजी तयार होऊन त्या विरोधात एकवटल्या तर उपवर्गीकरणातून लाभाचं गणित बिघडू शकतं. निवडणुकीच्या तोंडावर याचं महत्व आहे ते नवी जात समीकरणं यातून साकारतील काय या प्रश्नातून तयार होणारं. सन 2024च्या निवडणुकीत 2024 पूर्वीच्या स्पर्धेची पुनरावृत्ती करायची हा विरोधी पक्षांचा मनसुबा दिसतो. यासाठी राजकीय स्पर्धेतील मतविभागणीचा आधार धर्माकडून जातीकडे जाणं हा पक्षांसाठी गरजेचा आहे. तसं होताना निरनिराळ्या प्रदेशात अशी जात समीकरणं बनवू शकणारे नेते प्रभावी ठरू शकतात आणि पुन्हा एकदा देशाचं राजकारण अशा बलदंड नेत्याच्या आणि त्यांच्या पक्षांच्या एकवटण्यातून साकारणाऱ्या आघाड्यांकडे नेता येऊ शकतं. ओबीसीचं उपवर्गीकरण या प्रयत्नांना शह देऊ शकेल का हा लक्षणीय मुद्दा असेल. त्यासाठी नव्या उपवर्गीकरणात कुणाचा लाभ घटणार आणि ते समूह किती ताकदीनं आपला वाटा कायम ठेवण्यासाठी उतरणार हे महत्वाचं. आतापर्यंतच्या उपलब्ध अभ्यासात जातीची संख्या आणि मिळालेले आरक्षणाचे लाभ यावर प्रकाश पडलाय. सामाजिक न्यायाच्या हिशेबात त्यावर आधारित आरक्षणाच्या फेरवाटपाचं समर्थन केलं जाईल. मात्र राजकारणात संख्या हाच महत्वाचा निकष बनतो. जातीची संख्या आणि त्या जातीची लोकसंख्या यातील फरक इथं मोलाचा बनतो. ओबीसीच्या जातगणनेची अनेक विरोधी पक्षांची मागणी आणि तिच्याकडे केंद्र करत असलेले दुर्लक्ष याचं इंगित यातून लक्षात येईल. मंडल आयोगानं 1931 मध्ये शेवटची जी जातगणना झाली त्यामधील आकडेवारीच्या आधारे देशात 52% ओबीसी आहेत. त्यासाठी 27% आरक्षण द्यावं असं धोरण सुचवलं जे सध्या लागू आहे. मात्र मंडल आयोगाला 4 दशकं झाली आणि शेवटच्या जातगणनेला 90 वर्ष झाली. तेव्हा प्रत्येक जातीची निश्चित लोकसंख्या समजण्याचा आता कोणताही मार्ग उपलब्ध नाही. तशी गणना व्हावी अशी मागणी नितीश कुमारांच्या पुढाकारातून सुरू झाली आणि पाठोपाठ बिहार, उडीसा यासारख्या राज्यांनी आपापल्या राज्यापुरतं जात संख्येचं सर्वेक्षण सुरू केलं. त्याला गणना म्हणायचं टाळलं गेलं. यातील आकडेवारी समोर येईल तशी जातीची संख्या आणि आरक्षणाचं प्रमाण त्यांच्यावरचं राजकारण आणखीन तापत जाईल. यातील आकडेवारी समोर येईल तशी जातींची संख्या आणि आरक्षणाचं प्रमाण यांच्यावरचं राजकारण आणखीन तापत जाईल. जात गणना व्हावी असं कधीतरी भाजपलाही वाटत होतं. ही गणना केली जाईल असं राजनाथ सिंह हे सन 2018 मध्ये सांगत होते. सन 2021 येईतोवर जात गणनेचं सरकारी धोरण नसल्याचं सांगितलं जाऊ लागलं. जातीच्या निश्चित लोकसंख्येअभावी अनेक अडचणी तयार झाल्या आहेत. देशातील एकूण आरक्षण 50% आत राहिलं पाहिजे. यामागची भूमिकाही संख्येवर आधारलेली आहे. ओबीसींची संख्या गृहीत धरलेल्या 52%हून अधिक असेल तर यात सुधारणा करायची मागणी जोर पकडेल. केंद्रातील आणि राज्यातील याद्यांमध्ये तफावत आहे. एका राज्यातील यादीतील एक जात दुसऱ्या राज्याच्या यादीत अन्य प्रवर्गात असते. अशा विसंगतीही तयार झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जात गणनेची मागणी होत असली तरी नेहमीची जनगणनाही सरकार अजून करायला तयार नाही.
निवडणुकीतील मतांचं ध्रुवीकरण आणि जातीच्या आधारावर होण्याचा इतिहास पाहता जातगणना आणि ओबीसीचं उपवर्गीकरण या दोन्ही बाबी आता राजकारणात संवेदनशील बनायला लागतील. ओबीसी हा देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्वाचा घटक बनलाय. सन 1996 ते 2019 या काळात भाजपची ओबीसी मधील मतं 19% ते 44% इतकी वाढली. तर याच काळात काँग्रेसचा ओबीसी मधील जनाधार 25 वरून 15% घसरला. प्रादेशिक पक्षांचा वाटा 49% वरून 27% आला. हे देशाचं राजकीय चित्र बदलण्याशी थेटपणे जोडलेलं आहे. यातील कोणतीही मोठी उलथापालथ भाजपला नको असेल, तर बहुसंख्याक वादातून तयार होणाऱ्या मतपेढीला शह देणारी जातगणितं मांडायचा प्रयत्न असेल. सन 2024च्या निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया या लढाईत हा पैलू दुर्लक्षण्यासारखा नसेल.